नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट येत्या 20 सप्टेंबरला रिलीज होणार आहे आणि या चित्रपटाचं नवीन पोस्टर देखील रिलीज करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये आपल्याला स्वप्नील जोशी, सचिन पिळगावकर, अशोक सराफ, बाकी कलाकार जे आहेत ते दिसत आहेत. परंतु हेच बघत असताना एक फेमस वेबसाईट IMDbवरती या चित्रपटाला मी थोडं सर्च करत होतो. तेव्हा मला असं दिसलं, की या चित्रपटाचा प्लॉट, नेमकी स्टोरी काय असणार आहे, ते देखील या चित्रपटाचे दाखवत आहे. तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉटही मी लावून देतो, तुम्हाला दिसून जाईल. तर बघा, या चित्रपटाच्या स्टोरीमध्ये असं सांगण्यात येत आहे, की जे भक्ती आणि वेंकी होते, पुन्हा एकदा गणपतीपुळ्याला जात आहेत आशीर्वाद घेण्यासाठी. परंतु यावेळी त्यांची मुलगी जी आहे, म्हणजे खरं तर ही स्टोरी जी आहे मुलाविषयी, म्हणजे स्वप्नील जोशीविषयी नसेल, तर मुलगी म्हणजे की मुलगी म्हणजे जिचं का नाव श्रद्धा आहे, तिच्याविषयी असणार आहे. आणि श्रद्धामुळं एक असामान्य आणि आनंद जे आहे, श्रद्धा एक व्रत करते. व्रत कोणासाठी करते? तर तिचा मंगेतर. मंगेतर कोण असणार आहे? तर मग स्वप्नील जोशी असणार आहे. तर मंगेतरला तिच्याशी लग्न करण्यासाठी एक व्रत पूर्ण करावं लागतं, म्हणजे सुभाषित एक नवस पूर्ण करावा लागतो आणि त्यासाठीच मग कोकण रेल्वेतील प्रवास व वेगवेगळे ॲडव्हेंचर्स जे आहेत आपल्याला दाखवण्यात येणार आहेत या चित्रपटामध्ये. म्हणजे याचा अर्थ ही स्टोरी जी आहे मेनली श्रद्धा या कॅरेक्टरची असणार आहे, जी की वेंकी आणि भक्तीची मुलगी आहे आणि त्यानंतर तिचा मंगेतर जो आहे स्वप्नील जोशी यांचं एक व्रत कशाप्रकारे, एक नवस कशाप्रकारे पूर्ण करण्यात येतो, याबद्दल ही टोटल स्टोरी जी आहे ती असणार आहे. तर हे असं जे आहे एक स्टोरी लाईन, एक प्लॉट जे आहे IMDb वेबसाईटवरती जे आहे ते देण्यात आलेलं आहे. आता हा प्लॉट कितपत खरा आहे काय माहिती, परंतु सध्या तरी चित्रपटाची स्टोरी असेल असं सांगण्यात येत आहे. तर तुम्ही नवरा माझा नवसाचा 2 साठी किती एक्सायटेड आहात नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. थँक